तर आज मी बनवते गव्हाच्या पिठापासून असे डोनट्स जे मैद्यापेक्षा सुद्धा खूपच छान लागतात आणि स्पेशली ही माझी खूपच फेवरेट रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला तर इथे आपल्याला घ्यायचं आहे दूध. दुधामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. साखर आपल्याला छान वितळवून घ्यायची आहे. याचे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे ईस्ट. ईस्ट घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ते एकदा व्यवस्थित असं थोडंसंच मिक्स करून घ्यायचे आणि एक अर्धा तासाकरता आपण हे झाकून साईडला ठेवून देऊ, जेणेकरून ते छान असं मस्त फुलेल. आता एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ, कोको पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. ते छान आपल्याला मस्त एकत्र करून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे ईस्टचं मिक्सचर. तर आता आपण चेक करून घेऊया आपला ईस्ट छान फुललेला आहे की नाही. हे बघा आपलं ईस्ट केवढं सुंदर छान फुललेलं आहे. ते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि गव्हाच्या पिठामध्ये आता आपण हे सर्व ईस्टचं मिक्सचर घालून घेऊया. ईस्टचं मिक्सचर घातल्याच्या नंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचे. हाताने अजून मिक्स करायचं नाही आहे, पहिले चमच्यानेच मिक्स करायचे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं कोमट पाणी. तर मी ते सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. आता हे पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आता आपण चमचा काढून घेऊयात आणि हातानेच प्रॉपर असं आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. जास्त पण मळू नका, कारण का ह्या डोनटला जास्त मळायची काहीच गरज नसते. तर हे बघा मी असं हातानेच थोडंसं म्हणजे आपलं एकजीव होईपर्यंत मिश्रण हे असं मिक्स करायचे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा एवढं बटर. तर मी इथे बटर घातलेलं आहे आणि ते बटर मी पहिलेच सॉफ्ट करून ठेवले, म्हणजे फ्रीजमधून आहे ना पहिले 2 तास अगोदर बटर करून घेतलेलं आहे. आता हे बटर आपल्याला फक्त ना गोळ्याला लागेल असंच एवढंच इथे मिक्स करायचं, जास्त ह्याला मळायचं नाही आहे गोळ्याला. आणि हा गोळा थोडासा चिपचिपा असतो, त्याच्याकरता आता इथे आपण घेतलेलं आहे 1 चमचा एवढं तेल. आता हे तेल फक्त गोळ्याच्या अवतून-भवतून फक्त असं फिरवून घ्यायचं, म्हणजेच गोळ्याला फक्त लावून घ्यायचे. आणि हा गोळा थोडासा असा नरम असतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे नंतर व्यवस्थित ह्याचे डोनट्स खूपच सुंदर बनतात, म्हणजे याचा रिझल्ट आहे ना नंतर खूपच सुंदर आहे. आता हा गोळा आपल्याला झाकून 1 ते 1.5 तास असंच ठेवायचं आहे, जेणेकरून तो छान फुलेल, नाहीतर मग डबल साईजमध्ये येईल तोपर्यंत तो आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण हा झाकून एका गरम जागेवरती ठेवून देऊयात. आता हे बघा 1 तासानंतर आपला गोळा केवढा छान मस्त फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला प्रॉपर 1 तास एवढा लागलेला आहे. आता हा थोडासा आपण आहे ना ह्याच्यातून हवा काढून घेऊया, म्हणजे थोडासा हाताने ह्याला थोडा पंच करून घ्यायचा आहे. आणि आता हा आपल्याला टेबल टॉपवरती, म्हणजे जिकडे आपला ओटा असतो तिकडे आपण काढून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर त्याच्यावरती मी थोडासा इथे गव्हाचं पीठ डस्ट केलेलं आहे आणि त्यावरती हा गोळा फक्त गव्हाच्या पिठामध्ये असा फिरवून घेते. आणि आता हे बघा ह्या गोळ्याचे मी 6 छोटे-छोटे असे गोळे केलेले आहेत. तुम्ही तुमच्या शेपप्रमाणे इथे गोळे करू शकता. तर आता असा एक-एक गोळा घेऊन हा आपल्याला असा हातानेच व्यवस्थित असा थापून घ्यायचा. याला लाटण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि माझ्याकडे इथे नोझल कटर आहे. ते थोडंसं मी गव्हाच्या पिठामध्ये डस्ट केलं आहे आणि हे बघा आतमध्ये असा डोनटचा छान असा सुंदर मी शेप देऊन घेते. तर हे बघा इथे आपलं सुंदर असं मस्त एक डोनट बनून तयार झाले. तर आता मी असे बाकीचे सुद्धा डोनट्स बनवून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला कपड्याने झाकून 1 तासाकरता असंच फुलायला ठेवून द्यायचे. तर आता हे बघा 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपले डोनट्स केवढे छान मस्त इथे फुललेले आहेत. आता हे आपण बेकला टाकूया 200 डिग्रीवरती 20 मिनिटाकरता. आणि हे बघा 20 मिनिटानंतर इथे आपले सुंदर असे डोनट्स फुलून तयार झालेले आहेत. आता लगेचच ह्यावरती हलक्या हाताने तेल लावून घेऊया, जेणेकरून हे डोनट्स आहेत ना अजून नरम होतील. आता हे गरम-गरम आहेत म्हणून थोडेसे वरतून हार्ड आहेत. ह्याला थोडंसं नरम करण्याकरता आपल्याला वरतून असं तेल लावायचे आणि एका कपड्याने झाकून ठेवायचे एक 10 ते 15 मिनिटाकरता. तर आता हे बघा आता व्यवस्थित असं हे झाकून ठेवते आणि ही प्रोसेस करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. आता आपण तोपर्यंत चॉकलेट ट्रफल बनवूया. तर मी ह्याची रेसिपी जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. म्हणजे मी ऑलरेडी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तेच हे ट्रफल आहे. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण डोनट्स चेक करून घेऊयात. हे बघा आपले डोनट्स केवढे सुंदर आणि मस्त असे सॉफ्ट मऊ असे आपले डोनट्स झालेले आहेत. आता आपण एक-एक डोनट ह्यातला काढून घेऊयात आणि तो चॉकलेट ट्रफलमध्ये आपण असं मस्त सुंदर डिप करून घेऊयात, जेणेकरून असं मस्त टेम्प्टिंग लागेल. आणि हे डोनट्स एवढे सुंदर लागतात ना गव्हाच्या पिठाचे, म्हणजे तुम्ही मैद्याचे डोनट्स आहेत ना ते विसरणार. एवढे सुंदर हे लागतात. नक्की घरी रेसिपी ट्राय करून बघा.
सर्वांना खूपच आवडेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. नक्की विचारा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला हे प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत असंच छान छान खात राहा.